राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता पुन्हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या वेळेला जमा करण्यामध्ये येणार असून शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आज जमा करण्यासाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहे शेतकरी। या 17 जिल्ह्यातील शेतकरी आता पैसे देखील या 17 जिल्ह्यात जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असून या वेळेवर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे अपडेट आपण समजून घेऊ। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता त्यांना देखील नमोचा 9वा हप्ता म्हणजेच की इतकी रक्कम देखील मिळणार। रक्कम किती असणार? 2000 रुपयापर्यंतची रक्कम त्यांना देखील मिळणार आहे नमोच्या 8व्या हप्त्याची। तर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळालेच होते। आता 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये आज देखील जमा करण्यामध्ये येणार असून आज या वेळेला देखील तुमच्या खात्यावर तुम्हाला मेसेज देखील दिसणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते 17 जिल्हे बघू। ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे त्या ठिकाणचे शेतकरी आता पूर्णपणे आनंदी होणार आहेत। तर चला 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या वेळेवर पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता या वेळेला तुम्हाला देखील मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आपण ती वेळ ही बघणार आहोत ज्या वेळेला तुमच्या खात्यावरती रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार असून याच वेळेला देखील तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँक अकाउंट असेल पूर्णपणे चेक करायचं आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। आता जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कळवा। तर चला कोणती असणार आहे ती वेळ, कोणती असणार आहे ती 17 महत्त्वाचे जिल्हे आणि तुम्हाला देखील 2 कामे सुद्धा करायची आहे। ज्या शेतकऱ्यांची 2 कामे अधुरी आहे तर त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी, नाहीतर त्यांना नमोचा 8वा हप्ता जसा मिळाला नाही तसाच त्यांना नमोचा 9वा हप्ता देखील मिळणार नाही आणि त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचाही 23वा हप्ता मिळणार नाही। पीक विमा योजनेचा लाभही त्यांना मिळणार नाही। त्यामुळे देखील तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे करणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे तुम्हाला पण ते पूर्णपणे पार पाडावे लागणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पण पीक विमा मिळाला पाहिजे, नमोचा 9वा हप्ता तुम्हाला पण मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला पाहिजे असं तुम्हाला देखील वाटत असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका। तर चला ते 2 महत्त्वाचे कामे बघू, त्यानंतर आपण ती वेळ बघू ज्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरकडून तुम्हाला मेसेज येणार आणि त्या वेळेला देखील पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून त्याच वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देखायचं आहे की तुम्हाला पैसे आले की नाही आले। काही शेतकऱ्यांना या वेळेला, काही शेतकऱ्यांनी 15 मिनिटं अगोदर तर काही शेतकऱ्यांना 15 मिनिटांनंतर मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ बघू, त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे
सुद्धा बघणार आहोत. जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आले असून तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील पूर्ण योजनेचा लाभ मिळेल. एकाही योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवले असतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाच्या कामांना सुरुवात करूया आणि ती वेळ देखील सविस्तरपणे आपण बघू. कोणती असणार आहे ती वेळ, कोणत्या वेळेला तुम्हाला रक्कम मिळणार, आपण ती वेळ देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया त्या वेळेला. कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे, कोणत्या वेळेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे, सविस्तरपणे ती वेळ काय असणार, कोणत्या वेळेला तुमचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा आहे, किती वाजून किती मिनिटांनी तुम्हाला देखील मेसेज येणार, सविस्तरपणे आपण ती वेळ बघू. आता 6ची वेळ देखील GRमध्ये सांगण्यामध्ये आलेली आहे. काही शेतकऱ्यांना 6:15ला तर काही शेतकऱ्यांना 6:30ला या दरम्यान देखील पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून तुम्ही पण जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे. जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्ही पण आता चिंता करू नका, तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की आता तुम्हाला देखील या वेळेवर आणि या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. आता जर या 6 वाजता जर तुम्हाला पण रक्कम आली नाही किंवा देखील तुम्हाला पण रक्कम या ठिकाणी मिळाली नाही 6 वाजेला, तर तुम्हाला पण 6:15ला किंवा त्यानंतर आणखीन 15 मिनिटांनी 6:30ला देखील तुमचे खाते किंवा तुमचा मोबाईल चेक करायचा आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या शेतकऱ्यांना 6 वाजेपर्यंत पैसे आले नाही त्यांना देखील या ठिकाणी 6:30 पर्यंतचा वेळ देखील देण्यामध्ये आलेला असून तुम्ही पण 6:30 पर्यंत तुमचा मोबाईल चेक करू शकता. तर चला सविस्तरपणे आपण ते 17 जिल्हे जाणून घेऊ. कोणते असणार आहे ते 17 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला पण PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा, त्याचबरोबर पीक विमा योजनेचा सविस्तरपणे लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल किंवा तुमचेही 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून तुम्हाला देखील मोठा लाभ आणि मोठा दिलासा मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी 2 महत्त्वाचे कामे हे असलेले 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाकावे, जेणेकरून त्यांना देखील कधी अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 2 असलेले महत्त्वाचे कामे बघून घेऊ. तर पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे आपलं eKYC. आता जर तुम्ही पण eKYC केलेलं नाही तर लवकरात लवकर तुम्हाला देखील eKYC करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही त्यांनी देखील लवकरात लवकर eKYC करून टाकावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नसेल किंवा तुमची पण फार्मर ID हरवलेली असेल किंवा तुम्ही पण अधुरी ठेवलेली असेल तर तुम्हाला पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे लाभ मिळेल. आता ते 17 जिल्हे कोणते असणार, ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. जर तुम्हाला पण ते 17 जिल्हे बघायचे असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा, नक्कीच तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येणार. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये जिल्ह्याचं नाव नक्की टाईप करा.